MPSC लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सो आजच्या डेली करंट अफेअर्समध्ये आपण 22 एप्रिल 2021चे परीक्षेसाठी महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. तर आपली फर्स्ट न्यूज आहे ती अर्थ डे संदर्भामध्ये. सो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण 22 एप्रिलला अर्थ डे संपूर्ण जगामध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीचं आपण गुगलवरती डूडलसुद्धा बघितलेलं असेल. ओके, तर हा दिवस जगामध्ये पब्लिकच्या अवेअरनेस इन्व्हायरमेंट पर्यावरणातील समस्या किंवा पर्यावरणाचं महत्त्व सर्व पब्लिकला समजावं, त्याचं इम्पॉर्टन्स याकरिता हे संपूर्ण जगामध्ये सेलिब्रेट करण्यात येतो. सो 2021च्या वर्ल्ड अर्थ डेची समिट आहे थीम होती रिस्टोर अवर अर्थ, एक्झामाइन नॅचरल प्रोसेसेस, इमर्जिंग ग्रीन टेक्नॉलॉजीज अँड इनोव्हेटिव्ह थिंकिंग दॅट कॅन रिस्टोर द वर्ल्ड इकोसिस्टीम. ही यावर्षीच्या म्हणजेच 2021च्या अर्थ डेची थीम आहे. ओके, सो कधीकधी या थीम्सवर देखील क्वेश्चन आलेले आपण एक्झाममध्ये पाहतो. तर अर्थ डे हा संपूर्ण जगामध्ये ग्लोबली अर्थ डे.org या NGO मार्फत कोऑर्डिनेट केला जातो, म्हणजे सेलिब्रेट केला जातो संपूर्ण जगामध्ये. या अर्थ डे ORG चे जुने नाव हे अर्थ डे नेटवर्क असे होते. तर ही न्यूज आहे अर्थ डे संदर्भातली. सेकंड बातमी आहे की नुकतंच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSI ने 5th सेशन कोडेक्स कमिटी ऑन स्पेसेस अँड हर्ब्स, तर याचा जो 5वा सेशन आहे याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. तर या सेशनमध्ये एक्झॅक्टली काय आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, पण यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे पुन्हा एकदा चर्चेच आहे, न्यूजमध्ये आहे. तर आपण या संस्थेविषयी माहिती घेऊया. फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, जी ऑटोनॉमस बॉडी आहे आणि ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे आपण मराठीमध्ये याला म्हणूया वैधानिक संस्था आहे. संस्था बघा 3 टाईपच्या असतात, आपल्याला माहिती असेल. संविधानिक संस्था आहेत, वैधानिक संस्था आहेत आणि काही नॉन जे वैधानिक पण नाही आहेत आणि संवैधानिक पण नाही आहेत. तर अशा संस्था ह्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी इस्टॅब्लिश केलेल्या बॉडीज असतात. त्यांना आपण गैरसंवैधानिक म्हणतो, गैरवैधानिक संस्था असे म्हणत असतो. तर संविधानिक संस्थांविषयी आपल्याला माहिती असेल, ज्या संस्था संविधानामध्ये ज्यांचा उल्लेख आहे किंवा संविधानामध्ये आहेत, त्यांचं म्हणजे आपण त्यांना इन्क्लूड केलं आहे, अशा संस्थांना आपण संविधानिक संस्था असे म्हणतो. जसे की कॅग आहे, इलेक्शन कमिशन आहे, या संविधानिक संस्था आहे. किंवा संविधानामध्ये घटनादुरुस्तीद्वारे आपण त्यांचा समावेश केलेला असेल, अशा संस्थांनासुद्धा आपण संविधानिक संस्था असे म्हणतो. पण FSSI काय आहे तर वैधानिक संस्था आहे. वैधानिक संस्था म्हणजे काय होतं की ज्या संस्थांचं स्थापना इस्टॅब्लिशमेंट ही ॲक्ट ऑफ पार्लमेंटने झालेली असेल, म्हणजे संसदेच्या एखाद्या कायद्याने निर्मिती झालेली असेल, अशा संस्थांना आपण वैधानिक संस्था असे म्हणतो. तर फूड अँड सेफ्टी FSSI जी आहे ही एक वैधानिक संस्था आहे, जी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 नुसार स्थापन करण्यात आलेली आहे. तर या FSSIचे हेडक्वार्टर दिल्ली इथे आहे आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या डिपार्टमेंटच्या या मंत्रालयाच्या अधीन ही संस्था कार्यरत आहे. तर फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे काही फंक्शन्स आपण पाहूया. तर फ्रेमिंग अ रेग्युलेशन्स म्हणजे जे काही स्टँडर्ड्स अँड गाईडलाईन्स आहे फूड सेफ्टी संदर्भातील, ते फ्रेम करण्याचं काम FSSI करत असते. त्यासोबत ग्रँटिंग द FSSI फूड सेफ्टी लायसन्सेस सर्टिफिकेशन्स, म्हणजे बिझनेसेस आहे, हॉटेल आहे, मेस आहे किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहे, जसं आपण वेफर्स, चिप्स, शेव्स, हल्दीराम अशा ब्रँड्स जे असतील, तर यांच्या रिलेटेड यांना लायसन्स इश्यू करणे हे काम देखील FSSIद्वारे केल्या जाते. त्यानंतर ले डाऊन प्रोसिजर्स म्हणजे गाईडलाईन्स, लॅबॉरेटरीच्या फूडच्या लॅबॉरेटरीज आहे, बिझनेसेस आहेत, जिथे रिसर्च वगैरे पण केल्या जातं फूड रिलेटेड. तर या सर्वांचं जे काही आहे प्रोसिजर्स वगैरे, तर ते सुद्धा FSSI डिसाईड करत असतं किंवा ते फ्रेम करत असतं.
न प्रोव्हाइड सजेशन म्हणजे या इंडस्ट्रीबद्दल, फूड्सबाबत, सेफ्टीबाबत ज्या काही पॉलिसीज आहेत त्याविषयी सजेशन करणं गव्हर्नमेंटला वेळोवेळी, हे देखील काम FSSAIचं आहे. त्यानंतर FSSAI तुम्हाला माहिती असेल की जे आपले दुकानदार वगैरे आहेत त्यांनी कशा पद्धतीने एखादं फूड आयटम्स कुठले यूज करावे, कुठले यूज करू नये. आपण मध्येच बघितलं होतं एक आदेश आला होता की जो पेढे आहेत त्याची जे व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही तो कधी मॅन्युफॅक्चर्ड केला किंवा त्याला तुम्ही कधी बनवलं आणि तो कधीपर्यंत त्याला काय म्हणता येईल त्याची कधीपर्यंत एक्सपायरी डेट असेल, या पद्धतीचा देखील आदेश FSSAIनी दिलेला होता. सो या पद्धतीचे वेगवेगळे फूड रिलेटेड रिस्क आणि सेफ्टीचे अलर्ट्स जारी करणं आणि त्या रिलेटेड सजेशन देणं, वेगवेगळे नोटिफिकेशन वेळोवेळी देत राहणं, या पद्धतीचं काम देखील FSSAIद्वारे केल्या जाते. आणि लास्ट, प्रमोट जनरल अवेअरनेस फूड सेफ्टी रिलेटेड. ठीक आहे, त्यांच्या वेबसाईटवर FSSAIवर जरी तुम्ही गेला तर तिथे फूड सेफ्ट कसं असेल, काय नाही, फूडमध्ये काय काय कंटेंट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि कुठले धोकादायक आहे, जसं ट्रान्स फॅटबाबत वगैरे, अशा रिलेटेड बऱ्याचशा इन्फॉर्मेशन आपल्याला यांच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतरची न्यूज आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसबाबत. तर ही न्यूजमध्ये काय आलं आहे की नुकतंच पाकिस्तानने काय केलं, तुम्हाला कुलभूषण जाधव यांचा केस माहिती असेल. कुलभूषण जाधवला पाकिस्तानने भारतीय एक्सपाय एक जासूस म्हणून तिथील आर्मीचं जे त्यांचं न्यायालय आहे, आर्मी कोर्ट आहे, यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. तर भारताने या निर्णयाविरोधात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये धाव घेतली आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने भारताच्या फेवरमध्ये हा डिसिजन दिला होता आणि पाकिस्तानला असं सांगितलं होतं की पुन्हा एकदा यांचं तुमच्या सुप्रीम कोर्टमध्ये वगैरे तो खटला चालू करा आणि भारताला म्हणजेच कुलभूषण जाधवला एक योग्य तो लॉयर अपॉइंट करून त्याचं म्हणणं जे काही असेल ते ऐकून घेण्यात यावं आणि फ्री आणि फेअर ट्रायल करण्यात यावी, असा आदेश इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने पाकिस्तानला दिलेला होता. ओके, तर पाकिस्तानने आता काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः 2-3 दिवसांपूर्वी भारताला एक मेसेज पाठवला आहे की तुम्ही या, आम्ही हा केस ओपन करतो आहे आमच्या कोर्टमध्ये, तर कुलभूषण जाधवसाठी तुम्ही एक लॉयर अपॉइंट करा. तर ही होती न्यूज कुलभूषण जाधव संदर्भातली. तर इथे एक संस्था आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. सो या संस्थेविषयी आता आपण पाहूया. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ही एक प्रिन्सिपल ज्युडिशियल ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशनची, जिची स्थापना 1945 मध्ये UN चार्टरनुसार करण्यात आलेली होती आणि ICJ म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने आपलं काम हे 1946 पासून सुरुवात केलेलं आहे. ICJने परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिसला रिप्लेस केले 1946 मध्ये. 1946च्या पूर्वी या पद्धतीचे जे मॅटर्स होते, लीगल डिस्प्यूट्स होते, हे परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस हे सॉल्व्ह करत होतं. तर या परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिसची जागा नंतर ICJने 1946 वरून घेतली. सो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे जे त्यांच्या मेंबर्स कंट्रीज आहे यांच्यामधील जे लीगल डिस्प्यूट्स असेल हे सॉल्व्ह करण्याचं काम करत असतं. पाकिस्तान आणि भारत दोन्हीही मेंबर कंट्री आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे, हा एक पॉईंट इथे लक्षात घ्या. त्यानंतर युनायटेड नेशनचे ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, स्पेशलाइज एजन्सी आहेत, यांना ॲडवाईस देण्याचं, ओपिनियन देण्याचं काम देखील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस करत असते. भारताचे दलवीर भंडारी हे एप्रिल 2012 पासून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये ॲज अ जज म्हणून ते काम करतं आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे हेडक्वार्टर हे पीस प्लेस हेग, नेदरलँड इथे आहे. ओके, तर हे होतं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसबाबत. यानंतरची एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, व्यक्तिविशेष लोकसत्तामधील आहे हे कट. ओके, आजच्या पेपरमधील या व्यक्तीवरती म्हणजे M नरसिंहमवरती राज्यसेवेमध्ये मेन्स, प्रिलिम्स आणि STIमध्ये सुद्धा 2-3 वेळेला क्वेश्चन आलेले आहेत किंवा बरेच वेळेला यांचे या व्यक्तीवरचे म्हणजेच M नरसिंहमवरचे क्वेश्चन्स आपल्या एक्झाममध्ये आलेले आहेत. सो आपल्या आलेल्या क्वेश्चनचा टाईप असा होता की M नरसिंहम कमिटी
हे कशा संदर्भात होती, तर बँकिंग रेग्युलेशन किंवा जे NPA आहे, सो या दोन इश्यूवरती नरसिम्हम समितीची स्थापना केलेली होती. ओके, सो या रिलेटेड म्हणजे क्वेश्चन्स होते की नरसिम्हम कमिटीची स्थापना कुठल्या इश्यूजवरती होती. तर असे दोन वेळा क्वेश्चन आलेले आहे, एक बँकिंग रेग्युलेशन्स आणि एक NPA. ओके, सो या आर्टिकलमध्ये फर्स्ट लाईनपासून शेवटपर्यंत सर्वच इम्पॉर्टंट आहे, कारण हे पर्सन इन न्यूजमध्ये पण येतात सध्या, कारण यांची डेथ झालेली आहे. तर हैदराबादमध्ये त्यांची दीर्घ आजाराने डेथ झालेली आहे. ते 94 वर्षाचे होते आणि त्यांनी भारताचे 13वे गव्हर्नर म्हणून, रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर म्हणून देखील काम पाहिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा बँकिंग रिलेटेड समितीज किंवा वित्त रिलेटेड समितीजवरती काम केलेलं आहे. त्यांच्या 2 समितीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. जसं NPA विषयी आपण पाहिलंच, देशाच्या बँकिंग क्षितिजावरील HDFC असेल, ICICI यांसारख्या नव्या पिढीच्या खाजगी बँकांचा उदय असो की 2021-22 च्या अर्थसंकल्पापुढे आलेली बॅड बँक म्हणजे NPA, ओके, सो ची संकल्पना असो, यांचे जनकत्व नरसिम्हम यांच्याकडेच जाते. गेल्या 2-4 वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकेचे एकत्रीकरण केले आहे आणि मोजक्या महाबँका उदयास आल्या. त्यांचे श्रेयही नरसिम्हम समितीलाच जाते. ओके, म्हणजे जे आपण बँकिंगचं मर्जर वगैरे केलेलं आहे सध्या, देना बँक, त्यानंतर बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ पंजाबमध्ये काही बँकेचं मर्जर केलेलं आहे. सो ते सजेशनसुद्धा नरसिम्हम कमिटीनेच दिलेलं होतं. देशाचे बँकिंग विश्व सध्या बुडीत कर्जे अर्थात NPA बाबतचं आहे हे. सो मराठी वर्ड अनिष्पादित मालमत्तेने. ओके, सो इंग्लिशमध्ये NPA लक्षात घ्या सिम्पली. पूर्वी ही मालमत्ता अर्थात NPAची सुयोग्यपणे मोजदाद करण्याची प्रथाच आपल्याकडे नव्हती. नरसिम्हम समितीने 1991 मध्ये सर्वप्रथम सलग 4 तिमाहीत व्याजाची फेडणी न करणारे कर्ज हे NPA वर्ग केले जावे अशी शिफारस केलेली होती. ओके, सो आणि त्यानंतर अजून बरंच काही आहे याच्यामध्ये. त्यांनी वेगवेगळ्या समितींची इन्फॉर्मेशन इथे आहे, तर ती तुम्ही रीड करून घ्या. PDF जी आहे ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. खाली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. इथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. थँक्यू.